नमस्कार, मी प्रशांत शिगवण महाजी न्यूजमध्ये आपले स्वागत करत आहे. आज आपण अभ्यास शिवचरित्राचा या भागामध्ये शिवचरित्र अभ्यासक धनंजय आंबेडकर यांच्याशी छोटीशी मुलाखत करणार आहोत. त्यांच्याकडून शिवचरित्राच्या न माहीत असलेल्या बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि शिवचरित्रातून नक्की आपल्याला काय धडा घ्यायचा आहे, काय बोध घ्यायचं आहे हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर आपण ह्या मुलाखतीला सुरुवात करूया, त्यांच्याशी छानशा गप्पा मारूया आणि त्या निमित्ताने आपण शिवचरित्र समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर चला आपण त्याच्याशी गप्पा मारूया. धनंजयजी, मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारतो की शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं, स्वराज्याची सुरुवात केली, याचे म्हणजे प्रेरक म्हणून ज्या शहाजी राजांना म्हटलं जातं, तर या शहाजी महाराजांचं असं काय प्रॉब्लेम झालं की शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना स्वराज्याचं म्हणजे स्वराज्य स्थापन करण्याचं हे केलं? त्यांनी असं कधी प्रयत्न केला नव्हता का? शहाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचा कधी प्रयत्न केला नाही का? किंवा ते कधी ते असफल झाले म्हणूनच शिवाजी महाराजांना त्यांनी स्वराज्याची ही सगळी धुरा सांभाळायला दिली का? आणि शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ संभाजी, मग त्यांच्यापेक्षा त्यांना शिवाजी महाराजच या गोष्टीसाठी योग्य आणि अनुकूल का वाटले? खरं तर कसं आहे, शहाजी राजांनी हा प्रयत्न केला होता. शहाजी राजांनी निजामाच्या दरबारात असताना 2 वेळा असे प्रयत्न केले, परंतु दोन्ही वेळेला हे प्रयत्न फसले. त्याच्यामुळे नंतर शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना राजमुद्रा आणि भगवं पंचम देऊन त्यांच्याकडून स्वराज्य निर्मिती करून घेतली. परंतु तुम्ही जे म्हणताय की संभाजी महाराजांना त्यांनी असं का करायला लावलं नाही, तर शहाजी राजांनी जेव्हा प्रयत्न केले तेव्हा त्यांच्यासोबत संभाजी महाराज सुद्धा होते. संभाजी महाराज सुद्धा निजामाकडे चाकरीलाच होते. त्याच्यामुळे दोघांचेही हे प्रयत्न फसलेले असताना मग तिसरा पर्याय म्हणून शिवाजी महाराजांना त्यांनी तयार केलं. ओके, धन्यवाद या माहितीबद्दल. अजूनही तुम्हाला असं विचारायचं आहे की वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराची शपथ घेतली आणि पहिला किल्ला जिंकला तो तोरणा जिंकला. ज्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली त्यावेळी म्हणजे आत्ताही कोणीतरी उठला आणि म्हणाला की चला आपण आपली वेगळी तरी आपण एक वेगळा हे काढूया, आपला म्हणजे एक संघटना काढूया, चला आपण सगळे एकत्र येऊ, तरी कोण सोबत येत नाही. मग असं कोणतीही गोष्ट झाली की सगळे मावळे शिवाजी महाराजांच्या मागे आले की, आणि त्यावेळी वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी महाराज वयाच्या 16 असे काही खूप सारे लोक होते की 20 वर्षाचे होते, 22 वर्षाचे होते, शिवाजी महाराजांपेक्षा मोठे होते. तरी त्यांना शिवाजी महाराजांची म्हणजे ती म्हणजे चळवळ किंवा ती कशी काय पटली असेल आणि ते का त्यांच्यासोबत आले? आपल्याला माहीत असेल की पुणे हे जिजाऊंनी वसवलं. मुरार जगदेवाने तिथे नांगर फिरवला होता, गाढवाचा नांगर फिरवला होता आणि पुण्यात ही वस्ती होणारच नाही असं त्यांनी प्री प्लॅन केलेलाच होता. तरीही जिजाऊंनी तिथे सोन्याचा नांगर फिरवला, शिवाजी महाराजांच्या हस्ते फिरवला आणि लोकवस्ती तिथे तयार केली. याचा अर्थ पुणे हे तयार होण्यासाठी शिवाजी महाराजांचं मोठं योगदान होतं, त्यांचं वय लहान असलं तरी सुद्धा. आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराज जे स्वराज्य निर्मिती करत होते ही स्वकीयांच्या हितासाठीची होती. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूची जी लोकं होती ती त्यांच्याबरोबर तयार झाली, ही याच्यासाठीच तयार झाली की शेवटी शिवाजी महाराज हे स्वराज्य स्थापन करणार होते जे स्वतःचं असेल. त्यांच्या ते सरदार पुत्र होते, त्याच्यामुळे त्यांच्या मागे ताकद जास्त होती आणि त्यांनी पुणे वसवलेलं होतं. याच्यासाठी आज उद्या तयार होणारे कुठल्याही संघटनेत जी लोक जात नाहीत, कारण त्याच्या मागे बॅकग्राऊंड नसतो. शिवाजी महाराजांच्या मागे तेवढा मोठा बॅकग्राऊंड होता की त्यांनी वयाच्या लहान असताना सुद्धा एवढं मोठं कर्तृत्व केलेलं होतं, म्हणून ही लोक लहान मुलाच्याही मागे जायला तयार झाली होती, कारण ते त्यांचं नेतृत्व तेवढं मोठं होतं. बरं, अजून एक मला आता असा प्रश्न, म्हणजे आता तुम्ही ते गाढवाचं नांगर आणि हा विषय निघालाच आहे, तर मला असं विचारायचं आहे की शहाजीराजे त्यावेळी चाकण आणि सुप्पे मला वाटतं ना जहागिरी त्यांच्याकडे होत्या, आणि ज्यावेळी त्यांना पुण्याची जहागिरी देण्यात आली ही का दिली? की कारण का तिथे असंही होतं की मुरारदेवनी ते गाढवाचं नांगर फिरवलं आहे आणि इथे परत काही होणारच नाही, इथे काही उगवणार नाही, इथे जो राहील त्या अपशकून होईल, लोक हे होईल. मग अशा ठिकाणी जिजाऊंनी राहायचं हे का केलं असेल? अशाच ठिकाणी जिजाऊंनी राहायचं का ठरवलं? खरं तर आजच्या काळातही आपल्याला नरेंद्र दाभोळकर सारख्या माणसांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन करावी लागते. परंतु 16व्या शतकात सुद्धा जिजाऊ ह्या अंधश्रद्धा मानतच नव्हत्या. त्या बहुतेक ते कारण असेल की आपण अंधश्रद्धेवर समूळ नाश करायचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे पाऊल उचलणं गरजेचं आहे म्हणून. आणि मुख्य असं आहे की एवढी मोठी जागा असताना सुद्धा ती पडीक राहणं, आणि जर त्या जागेतून लोकांचा फायदा होणार असेल तर ती पडीक राहण्याला काही अर्थ नाहीये. तर त्याच्यामुळे तिथे जाऊन ते गाव वसवणं महत्त्वाचं होतं, लोकांना एकत्रित करणं महत्त्वाचं होतं. आणि तुमच्या लक्षात येईल की पुणे हा जो भाग आहे त्या भागात राज्य नव्हतं किंवा त्या भागात वस्तीच नव्हती.
मग ती वस्ती जर वसवली तर स्वराज्य निर्मितीसाठी तिथे येणारी लोक त्यांच्या भावना ज्या आहेत त्या जिजाऊंकडे किंवा शिवाजी महाराजांकडे आपोआप खेचल्या जातील. त्याच्यामुळे ते वसवलेलं स्वतःचं असेल. म्हणजे त्या काळात जिजाऊंनी केवढं मोठं एक म्हणजे धर्म त्या आपलं असं म्हणतात की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. इथं अनेक संत समाजसुधारक होऊन गेले आणि संतांनीच बऱ्याचशा गोष्टी ही केल्या. आणि इथे ह्या कुठेतरी या काळात म्हणजे मला वाटतं संतांचा पगडा जिजाऊंवर होता. म्हणजे तुकाराम महाराज असतील, नामदेव होते, अजून बरेचसे संत होऊन गेले, ज्ञानेश्वर माऊली होत्या, बरेचसे संत होऊन गेले, त्यांनी समाज सुधारण्याचा प्रयत्न केला आणि याचंच कुठेतरी हे दिसतं. दुसरी गोष्ट अजूनही सांगायचं आहे की स्वराज्यासाठी जसं शहाजीराजांचं स्वप्न होतं तसंच ते जिजाऊंचंही स्वप्न होतं. कारण पण त्या काळात ज्यावेळी एक स्त्री चूल आणि मूल याच्यापेक्षा जास्त विचार करायची नाही. म्हणजे चूल आणि मूलच्या व्यतिरिक्त विचार करणे म्हणजे स्त्रीला शक्यच नव्हतं. म्हणजे याच्या अगोदर तुम्ही विचार केलात तर स्वराज्याच्या अगोदर कोणती स्त्री अशी आहे की जिने म्हणजे अगोदर ह्याचं म्हणजे राजकारणात लक्ष दिलं? कोणच नव्हतं, कोणीही केलेलं नाही, ते जिजाऊने केलं. आणि याला कारण तुम्हाला असं वाटतं का की आपल्या जिजाऊ ह्या म्हणजे जाधव कुटुंबात होत्या आणि जाधव कुटुंबात मला वाटतं त्यांचे वडील आणि भाऊ याच्या एकदम मारले गेले. आदिलशहाने भर दरबारात त्यांना मारलं होतं. हा राग कुठेतरी धुमसत होता का? ही ज्वाला कुठेतरी जिजाऊंच्या मनात दबलेली होती का? बहुतेक असू शकतं. शिवाजी महाराजांचं हे स्वराज्य जरी संकल्पना शहाजीराजांची असली तरी जिजाऊंचं जे स्थान आहे ते काही आपण वगळता येणार नाही आपल्याला. मुळात जिजाऊंच्या पित्याचा मृत्यू आदिलशाही दरबारात झाला होता, भावांचा मृत्यू झाला होता, नंतर स्वतःच्या मुलाचा मृत्यू सुद्धा या मातेने पाहिला होता. बरोबर. तर बहुतेक या मातेने केलेला हा विद्रोह असेल, या मातेने व्यवस्थेच्या विरुद्ध केलेले हे बंड असेल आणि याचीच एक प्रतिशोधाची ही आग असेल आणि या आगीतून शिवाजी महाराजांना त्यांनी निर्माण केलं असेल आणि या प्रतिशोधातूनच हे स्वराज्य निर्माण झालं असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बरोबर. आता स्वराज्य ऐन म्हणजे म्हणतात ना बाल्यावस्थेतून तारुण्यावस्थेत जात होतं आणि हे कुठेतरी आदिलशाहीला खटकत होतं आणि अफझल खान चालून आला. तो वाईला येईपर्यंत म्हणजे त्यानं अजून सैन्य वाढवलं, लोकांना पत्राच्या तांबी दिल्या आणि शिवाजी महाराज त्याच्या पुढे कुठेच थांबणार नाहीत, उडून जातील अशी अख्ख्या महाराष्ट्राची धारणा झालेली असताना ती जी काय आहे भवानी मातेने तलवार दिली किंवा काही केलं ह्या म्हणजे एखाद्या मला वाटतं सभासद बकरीमध्ये थोडासा उल्लेख आहे त्याचा. तर मला असं म्हणायचं आहे की ॲक्च्युली खरोखर भवानी मातेने तलवार दिली होती की शिवाजी महाराजांनी हे म्हणजे लोकांनी ही व्हावं म्हणजे सरदारांचे जे मनोधैर्य खचलं होतं, मावळ्यांचे जे मनोधैर्य खचलं होतं याला उभारणी मिळण्यासाठी शिवाजी महाराजांनी रचलेली कथा होती. काय तुमच्यामध्ये काय? बरोबर आहे. जी भवानी तलवार आज आपल्याला पाहायला मिळते किंवा आपण जी पाहिलेली आहे त्या भवानी तलवारीवर पोर्तुगीज भाषेमध्ये लिपीमध्ये मजकूर लिहिलेला आहे. याचा अर्थ भवानी तलवार ही भवानी देवीने जर दिली असती तर त्याच्यावर पोर्तुगीज भाषेतील मजकूर आला नसता. बरोबर. तर ही जी तलवार आहे ही सावंतांकडून जिजाऊंनी स्वतः विकत घेतलेली, पोर्तुगीजांकडून सावंतांनी विकत घेतलेली होती. त्यामुळे ही तलवार जिजाऊंनी शिवाजी महाराजांना दिली होती. परंतु ही जी भावना तयार केली गेली की ही भवानी मातेने दिलेली तलवार आहे किंवा शिवाजी महाराजांवर देवी प्रसन्न आहे, या सगळ्या भावना शिवाजी महाराजांनी स्वतःच तयार केल्या असाव्यात किंवा स्वराज्यातील जिजाऊ असतील किंवा जे मोठी माणसं आहेत यांनी या भावना तयार करून लोकांमध्ये पसरवल्या, ज्याच्यामुळे लोकांना असं वाटेल की हा जो दैत्य आपल्यावर चालून येतोय याच्या विरोधात लढण्याची ताकद आपल्याला देवी देते, देवी आपल्या पाठीशी आहे, ही भावना लोकांच्या मनात तयार व्हावी. त्याच्यामुळे हा बनाव तयार केला गेलेला असावा. धन्यवाद धनंजयजी. तुम्ही खूप उपयुक्त माहिती सांगितली लोकांना की त्या काळात म्हणजे जादूटोणा किंवा देवदेवस्की यासाठी खूप म्हणजे लोक खूप अंधश्रद्धाळू होते आणि कुठेतरी कितीही विचार केला तरी म्हणजे ह्या अंधश्रद्धा लोकांच्या मनातून जाणार नव्हतं. म्हणजे आपल्या भगवद्गीतेत सांगितलं आहे एखादी गोष्ट खोटी असेल पण ती जर लोकांच्या हिताची असेल तर ते खोट्याला काही गैर नाही आहे. शिवाजी महाराजांनी हेच कुठेतरी वापरून घेतलं. आणि इथेच अजून एक मला असं विचारायचं वाटतं की शिवाजी महाराजांना अशी काही लोक मिळाली म्हणजे अशी म्हणजे जवळजवळ 90 ते 95% लोक अशीच होती की मी मेलो तरी बेहतर पण शिवाजी महाराजांच्या केसाला धक्का लागू नये. ही भावना लोकांमध्ये येण्यासाठी असं काय केलं शिवाजी महाराजांनी की ही भावना लोकांच्या मनात आली?
खरं तर तुम्ही विचार कराल किंवा अभ्यास कराल शिवचरित्राचा तर तुम्हाला असं लक्षात येईल की शिवाजी महाराजांचं हे जे राज्य होतं हे स्वराज्य होतं. आज आपण लोकशाहीत राहतो. लोकशाही म्हणजे लोकांची शाही आणि स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य. निजामाचं जे होतं ते निजामशाही होती, कुतुबाचं जे होतं ते कुतुबशाही होती. म्हणजे ही त्या त्या राजाच्या नावावरून त्यांच्या शाया तयार होत्या आणि स्वराज्य म्हणजे हे स्वतःचं आहे असं प्रत्येकाला वाटत होतं. त्याच्यामुळे प्रत्येक जण त्या राज्यासाठी मरायला तयार होता. शिवाजी महाराजांनी जे राज्य तयार केलं यात काही नियम होते, काही अटी होते आणि हे जाचक अटी नव्हते, जाचक नियम नव्हते. पूर्वीच्या काळी आपण जर काही पत्र वाचला तर आपल्याला लक्षात येईल की गावचा जो पाटील होता हा पाटील शेतसारा वसूल करायचा. तर या पाटलाला शेतसारा किती वसूल करायचा याच्यावर काही बंधन नव्हतं. त्याला वाटेल तेवढा तो शेतसारा वसूल करायचा लोकांकडून आणि एक मोजकी अमाऊंट असायची जी तो राजाला द्यायचा, राजदरबारी द्यायचा. परंतु शिवाजी महाराजांनी असा निर्णय घेतला की एक मोजकी अमाऊंट तू मला देतोयस ना, त्याच्याऐवजी मी ठरवलेली अमाऊंट तू गावातनं तयार कर आणि तेवढी तू आम्हाला दे आणि तुझा पगार दर महिन्याला ठरवलेला आम्ही देऊ. म्हणजे याला कुठलाही अधिकार, पाटलाला कुठलाही अधिकार ठेवला नाही की किती घ्यायचे आणि किती नाही घ्यायचे. राज्य ठरवेल तेवढेच तुला घ्यायचे. म्हणजे एक वेगळी पद्धत त्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वराज्यात आणली आणि ती पद्धत खूप प्रभावी ठरली असं म्हणावं लागेल. शिवाजी महाराज म्हणजे आज असं म्हटलं जातं की त्या काळातली परिस्थिती बघितलं तर एक वेगळा राजा होता, एक वेगळं अस्तित्व होतं. म्हणजे आजही आपण खूप मोहम्मद काफी खान आहे, म्हणजे तो तर त्याच्या लिखाणातून असं लिहिलं गेलं आहे की शिवाजी मतलब पहाड का चुहा, की म्हणजे त्यांच्या ह्याच्यामधून आपल्याला कळतं की शिवाजी महाराज किती आहे. पण आत्ताचे असे कुठलं साहित्य प्रॉपर आहे की जे वाचल्यामुळे शिवाजी महाराजांचं ॲक्च्युअली चरित्र समजतं किंवा कोणाची अशी पुस्तकं आहेत जे जे ऐतिहासिक संदर्भ देऊन त्यांनी लिहिले आहेत की तुम्ही जो एखादा पुस्तक अभ्यासलात किंवा एखादा ग्रंथ अभ्यासला त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की हा ग्रंथ सर्वात अभ्यासण्यायोग्य आहे किंवा हा योग्य ग्रंथ आहे, त्याच्यात लिहिलं आहे ते बरोबर लिहिलं आहे. असे बरेचसे ग्रंथ किंवा बरेचसे पुस्तकाची अशी नावं देता येतील, पण दोन लेखकांचे मुद्दाम मी नाव इथे निर्देश करीन. त्यापैकी एक आहेत वासी बेंद्रे आणि दुसरे आहेत जयसिंगराव पवार. ओके. या दोघांची बरीचशी पुस्तकं आहेत. ही जर पुस्तकं आपण वाचली तर त्या काळातले समकालीन रेफरन्सेस त्याच्यात जास्त आहेत आणि समकालीन पुरावे जास्त असल्याने त्यांच्या पुस्तकाला जास्त महत्त्व प्राप्त होतं. कारण ते दुसऱ्या कुठल्याही कादंबरीप्रमाणे ते अकथित नाहीये, कोणाचं तरी ऐकून ते लिहिले गेलेले नाहीये, सबळ पुराव्यानिशी ते लिहिले गेलेले आहे. ओके. मला अजून एक असं विचारायचं आहे की शिवाजी महाराजांच्या आग्र्याची भेट. शिवाजी महाराजांनी असं म्हणतात की शिवाजी महाराज मिठाईच्या पेठाऱ्यातून निसटले, पण मला माझ्या वाचनात असं आलं की शिवाजी महाराज त्याच्या अगोदरच निसटून गेले होते. शिवाजी महाराज साधूच्या वेशात कधीच निसटून गेले होते, पण लोक ते मिठाईच्या पेठाऱ्यातून ती गोष्ट ही झाली, फेमस झाली म्हणून ती तशा म्हणजे बाबासाहेब पुरंदरेही म्हणतात की ही म्हणजे ॲक्च्युअली ते मिठाच्या पेठाऱ्यातून निसटून गेले की साधू बनून गेले मलाही माहीत नाही, पण लोकांनी आता ते खूप ही झालं की मिठाच्या पेठाऱ्यातून निघून गेले. त्यामुळे ते आहे तसंच ऐकायला किंवा याला बरं वाटतं म्हणून ते तसंच ठेवलं गेलं. तर तुम्हाला असं काय वाटतं की तुम्हाला ते कसे निसटून गेले? खरं तर कसं आहे, याचे समकालीन लिखित पुरावे आपल्याकडे उपलब्ध नाहीये. कारण शिवाजी महाराज हे तिथून निसटले हे पूर्णपणे जे काही प्लॅनिंग होतं हे हेर खात्याने केलेलं प्लॅनिंग होतं. त्याच्या आणि शिवाजी महाराजांच्या हेर खात्याने कसे प्लॅनिंग केले याचा एकही पुरावा अजूनपर्यंत उपलब्ध नाही, कारण ते तेवढं गुपित ठेवलं गेलं होतं. त्यामुळे तसा काही पुरावा नाही. पण आपण जर पाहिलं तर एखाद्या पेठाऱ्यातून निसटणं हे काही साधीसुधी गोष्ट नाही. मिठाईचं विशिष्ट वजन असावं, त्या विशिष्ट वजनाच्या पेठाऱ्यातच तेवढ्या मिठाई बसत असते. शिवाजी महाराजांचं वजन काय आणि ते तेवढ्या पेठाऱ्यात मावेल का? आणि माणसाचं वजन हे आपलं शरीर जे आहे ते काही पसरलेलं नाहीये, त्याच्यामुळे समान भागात तेवढं वजन पसरेल का? मग ते पेठारा घेऊन जाताना ते सहज लक्षात येईल वजन वर खाली जाऊ शकतं किंवा पेठारा तुटू सुद्धा शकतो. दोघांच्या खांद्यावर ते व्यवस्थित राहील का याचा विचार करता आपल्याला असं लक्षात येतं की बहुतेक ते पेठाऱ्यातनं निसटले नसावे, ते वेषांतर करून निसटले असावे असं एकंदरीत आपण म्हणू शकतो. हे जर तरचे मुद्दे आहेत, ठोस पुरावा याच्यावर अजूनही उपलब्ध नाही. अजून याच संदर्भात अजून एक मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचं वाटतं की शिवाजी महाराज जेव्हा रायगडला पोहोचले तेव्हा त्यांनी सांगितले की संभाजी राजे वारले. त्यांनी ते इकडे ठेवलं होतं, मला वाटतं मध्य प्रदेशात युपीला ठेवलं होतं, सॉरी. पण त्यांनी सांगितलं त्यावेळी जिजाऊनही सांगितलं नाही की ते सुखरूप आहेत आणि काही काळ येसूबाई या विधवेचं जीवन जगलं.
तर एक महाराणी म्हणून त्यांच्यावर कोणतं प्रसंग गुदरला असेल आपल्याला माहिती आहे की एक विधवा म्हणून जगणे त्या काळात, आणि विधवेचा प्रसंग जगल्यानंतर त्यावेळी म्हणजे येसूबाईंच्या त्याच्यानंतर जेव्हा संभाजी, म्हणजे आता थोडंसं मी विषयांतर थोडंसं हे करतो की संभाजी महाराज पकडले गेल्यानंतरही ज्यावेळी त्यांच्याकडं औरंगजेबाने पत्र लिहिले की तुम्ही सगळे किल्ले आमच्या हवाली करा किंवा ही करा, त्यावेळी त्या कठोर राहिला. म्हणजे हा कुठेतरी त्याची म्हणजे या घटनेतून गेल्यामुळे येसूबाई तेवढ्या कणखर होत्या का? बहुतेक म्हणावं लागेल तसं असावं. आणि कसं आहे, येसूबाई हे स्वराज्याच्या पहिल्या कुलमुखत्यार होत्या, त्याच्यामुळे त्यांच्यावर नंतरच्या काळात जी जबाबदारी होती त्याच्यामुळे त्यांना कणकर राहावंच लागलं असेल. पण बालपणातच त्यांच्याकडे हे बाळकडू दिल्यासारखंच झालं होतं की संभाजी महाराज तेव्हा 9 वर्षाचे होते, म्हणजे येसूबाई त्यांच्यापेक्षा काही कमी अजून वर्षाच्या असतील, जवळजवळ 6-7 वर्ष आपण पकडू. तर 7 वर्षाच्या एका स्त्रीला भावना येणं की मी आता विधवा आहे, त्या काळात काही पुनर्विवाहाचं हे नव्हतं. बरोबर. आणि त्या एका युवराजाची पत्नी असणे आणि युवराजाच्या पत्नीने पुन्हा विवाह करणं तर शक्यच नाही. मग 7 वर्षाची एखादी मुलगी ती विचार करते की बाबा मी विधवा आहे आणि आता मला असंच जीवन जगायचंय, तर त्याच्यामुळे बहुतेक तो परिणाम झाला असावा त्यांच्या मनावर की आता मला असंच जीवन जगायचंय. आणि ती कठोरता जी 7 वर्षाच्या चिमुकल्या हृदयावर आली असेल तीच पुढे नंतर ती कायम राहिली असेल संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा. अजूनही मला येसूबाईंबद्दल एक प्रश्न विचारायचा आहे. येसूबाई ह्या पिलाजी शिर्के यांची मुलगी. चंद्रराव मोरेंचे इथे पिलाजी शिर्के हे होते, सरदार होते, आणि ज्यावेळी जावळीवर हल्ला केला शिवाजी महाराजांनी त्यावेळी त्यांनी असं म्हणतात की चंद्रराव मोरे पळून गेले आणि त्यांच्या सिंहासनाला शिवाजी महाराजांनी लात मारून पाडून टाकला. आणि तिथे असलेल्या पिलाजी शिर्के असताना मग त्यांची मुलगी आपल्या मुलाला सून करून घेणे, तेही म्हणजे जो आपला गादीचा वारस आहे त्या मुलाला सून करून घेणे, म्हणजे केवढी मोठी दूरदृष्टी शिवाजी महाराजांच्या काळात होती. किंवा ही दूरदृष्टी असं म्हणतात की आपले जिजाऊंनीच सांगितलं होतं की पिलाजी शिर्केंच्या मुलीला तुम्ही सून करून घ्या. हे कितपत खरं आहे? कसं आहे, चंद्रराव मोरे हा जो होता, चंद्रराव मोरेच्या जावळीवर त्यावेळेला आक्रमण केल्याच्या नंतर शिवाजी महाराजांकडे त्याचे जे काही सैन्य होतं त्यातलं बरंचसं सैन्य शिवाजी महाराजांकडे आलं होतं. आणि फक्त शिर्के आले नव्हते. आपण जे मोरारबाजी ऐकतो, मोरारबाजी सुद्धा तिकडूनच स्वराज्यात आले. त्याच्यामुळे ही जी मंडळी होती त्यांच्याकडची, त्यांना सुद्धा स्वराज्याची एक ओढ लागलेली होती. बरोबर. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की त्यांच्यावर भरोसा ठेवला गेला असावा. बरं. नाही, त्याच्यानंतर म्हणजे येसूबाई यानंतर जवळजवळ 30 वर्ष मोगलांच्या कैदेत होत्या, आणि त्याच्या अगोदरही म्हणजे बऱ्याचशा वेळी येसूबाईंची चुणूक एक उत्तम राजकारभारणी, एक राणी, एक पत्नी, म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जे स्वराज्य म्हणजे 9 वर्षाचे संभाजी महाराजांनीही केलं, त्यात येसूबाईंचा खूप मोठा वाटा होता असं म्हणावं लागेल. तर ही ह्यांचं जे म्हणजे शिवाजी महाराजांनी त्या काळात त्यांचं येसूबाईंचं जे गुण ओळखलं होतं, म्हणजे त्याला काहीतरी कारण असेल की बाबा एवढा मोठा निर्णय शिवाजी महाराजांनी घेतला की बाबा नाही, यांचं लग्न संभाजी महाराजांसोबतच करायचं. दुसरी गोष्ट अजूनही असं आहे की संभाजी महाराजांवर ज्यावेळी आरोप लागले त्या ह्याचे असतील, म्हणजे एक कुठली स्त्री अण्णाजी दत्तोंची कोणतरी, ती मला काय एवढं माहीत नाही शार्पनेस, पण तिला पळवून आणलं होतं किंवा तिला एखाद्या कुठल्या तरी किल्ल्यावर कैद करून ठेवलं होतं, हे जे आरोप लागलेत म्हणजे बऱ्याचशा ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे चिटणीस बकरीमध्ये हा उल्लेख आहे आज, पण कोणी म्हणतात की चिटणीस बकर ही तेवढी ह्याची नाही आहे किंवा ती एका द्वेषातून लिहिली गेली, ही गोष्ट वेगळी आहे. पण संभाजी महाराज असं काही करू शकत होते का? आणि जर हे केलं होतं, पण शिवाजी महाराजांनी पाटील खंडू पाटील याला जर हातपाय तोडून चौरंग करायचा कलम म्हणजे ही केला, ते संभाजी महाराजांच्या वेळी गप्प बसले असते का? मग ही कुठेतरी अफवा होती की खरंच का द्वेषातूनच लिहिलं गेलं होतं? कसं आहे, 14 वर्षाचे असतील बहुतेक शिवाजी महाराज त्यावेळेला. बाबाजी बन भिकाजी गुजर म्हणजे हा जो आपण रांजाचा पाटील म्हणतो, त्या रांजाच्या पाटलाचे हातपाय शिवाजी महाराजांनी तोडायला लावले होते. त्याच्यानंतर सुद्धा दक्षिण दिग्विजयच्या वेळेला एक आपल्याला घटना आढळते, जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वतःच्याच सरदाराचे डोळे काढले होते. ओके. असं असताना स्वतःच्या मुलाला शिवाजी महाराज सोडतील का? तर आपण जर मालिकेच्या रेफरन्सने हे बोलत असाल किंवा जर आपण चिटणीस बकराच्या रेफरन्सने बोलत असाल. नाही, मी मालिकेचं किंवा याचा रेफरन्स नाही, मी जे वाचलं आहे, मला जेवढं माहिती आहे आणि मी त्याच्या ह्याच्यानं बोलतो. मला चिटणीस बकरीमध्ये हा उल्लेख आढळला आणि म्हणून
चिटणीस बकर जी आहे ही द्वेषातूनच संभाजी महाराजांच्या विरोधात लिहिली गेलेली आहे. त्याच्यातच संभाजी महाराज बदफैली असल्याचे दाखवले, त्यांना व्यसन असल्याचं दाखवलं. तर चिटणीस बकल आणि ही काही समकालीन नाहीये, संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर लिहिली गेलेली आहे. त्यामुळे 100 वर्षानंतर तो माणूस खरंच लिहेल का किंवा त्या माणसाने ते प्रत्यक्षात पाहिलंय का, तर याचा उल्लेख नाही हाच आपल्याला सापडतो. संभाजी महाराजांनी जे कायदे केले, किंबहुना आपल्याला लक्षात येईल की स्वराज्यात जे अष्टप्रधान मंडळ होतं, या अष्टप्रधान मंडळातली जी वाईट लोक होती, नंतरच्या काळात जे चुकीचे स्वराज्याच्या विरोधात वागत होते, या सगळ्यांना संभाजी महाराजांनी शिक्षा ठोठावली होती. जवळजवळ 20 ते 30 लोक या शिक्षेस पात्र झाले होते. तर याचा जो राग होता हा चिटणीसांच्या पणतू जो आपण म्हणतो, त्या पणतूने नंतर हा चिटणीस बकर लिहून राग व्यक्त केला आणि संभाजी महाराजांची बदनामी केली. समकालीन पुराव्यात इंग्रजांकडे तसे कुठलेही पुरावे सापडत नाहीत, पोर्तुगीज लेखनात कुठेही सापडत नाहीत. किंबहुना आपण जर मोगलांच्या दरबारातले पत्रव्यवहार पाहिले किंवा मोगलांच्या दरबारात त्यांच्याकडे रोजनिशी लिहिली जायची, दैनंदिन पेपर जसे आपल्याकडे येतात तसं त्यांच्याकडे दैनंदिनी लिहिली जायची, त्यात कुठेही असे उल्लेख सापडत नाहीत. हे चिटणीस बकरीतच नंतर सापडतात. याचा अर्थ असा आहे की चिटणीस बखरकाराने एकतर ते रागाच्या द्वेषाने लिहिलं असावं किंवा ते त्याने रंगवलं असावं, त्याला वाटेल तसं. मध्ये मालिकेच्या माध्यमातून सुद्धा हे याच्यातला काही प्रकार दाखवण्यात आला होता, स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेबद्दल. पण त्याच्यात आम्ही सुद्धा त्याच्या विरुद्ध आम्ही सांगितलं की तुम्ही असं दाखवू नका, कारण हे घडलंच नव्हतं. त्यावेळेला अमोल कोल्हे यांनी आम्हाला सांगितलं की बकरीतून संभाजी महाराजांची ही जी इमेज बदनाम केली गेली होती, ही इमेज सुधारण्यासाठी आपण बकरीच्या विरोधात असं दाखवतोय की संभाजी महाराजांनी यापैकी काहीच केलं नव्हतं आणि नंतर खटल्यात संभाजी महाराज निर्दोष साबित होतात, असं एक चित्रण त्याच्यात दाखवलं गेलं होतं की बकरीचा मुद्दा खोडून काढण्यासाठी आम्ही मालिकेचा वापर केला, असं त्यावेळेला अमोल कोल्हे यांचं म्हणणं होतं. ओके, धन्यवाद. त्याबद्दल अजून एक मला असं विचारायचं होतं की शिवाजी महाराजांचा धार्मिक अँगल, म्हणजे हा मुद्दा खूप संवेदनशील असू शकतो, पण याला नाकारताही येत नाहीये की खूप जण आता म्हणजे प्रत्येकजण जो तो उठतो आणि इतिहासकार बनतोय. म्हणजे स्वतः गोविंद पानसरे आपल्या शिवाजी कोण होता या पुस्तकात लिहितात की शिवाजी हा हिंदू धर्माचा उपासक होता किंवा हिंदू धर्माचा ही होता. हे आपण नाकारू शकत नाही, कारण का त्या काळातली असलेली राज्यव्यवस्था ही धर्मावरच आधारित होती. आणि याचा म्हणजे खूप सारे तट पडलेत. शिवाजी महाराजांचा प्रत्येक राजनेता हा आपल्या ह्याच्यानुसार तो त्यांना कोण त्यांना धर्मनिरपेक्ष बनवतो, कोण त्यांना कट्टर हिंदुत्ववादी बनवतो, कोण त्यांना एकदम म्हणजे असं म्हणतात ना की देव असतो असं बनवतो. तर ठीक आहे, हा एक अँगल वेगळा आहे. पण मला असं विचारायचं आहे, नेताजी पालकर आणि बाबाजी निंबाळकर यांना शिवाजी महाराजांनी पुन्हा स्वधर्मात घेतले. म्हणजे आज सभासद बकरीमध्ये हा उल्लेख आहे, स्वधर्म हा शब्द वापरला आहे तिथे, स्वधर्म. तिथं वैदिक धर्मही वापरला नाही किंवा हिंदू धर्मही वापरला नाही. आणि त्या काय स्वधर्म म्हणजे तेव्हाचा वैदिक धर्म म्हणता येईल की तो कर्मठ होता. आताच्या वेळी तो हिंदू धर्म आहे, त्यावेळी खूप सारे बदल करण्यात आले आहेत. तर मग शिवाजी महाराजांना हा म्हणजे धर्मांतर करून परत त्यांना स्वधर्मात घेण्याची आवश्यकता का पडली असेल? मी मगाशी जे सांगितलं तुम्हाला की शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, याच्यामुळे जे काही आहे ते स्व असलं पाहिजे, म्हणजे ते स्वतःच असलं पाहिजे. मग ते राज्य सुद्धा स्वतःच असलं पाहिजे, तिकडची भाषा सुद्धा स्वतःची असली पाहिजे, तिकडचा धर्म सुद्धा स्वतःचाच असला पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांनी या दोघांना स्वधर्मात घेतलं. त्यासाठी सुद्धा तुम्हाला माहित असेल की वेळोवेळी शिवाजी महाराजांना विरोध झाला. आणि यापूर्वीचा जर तुम्ही इतिहास पाहाल तर यापूर्वी कोणीही धर्मांतर केलेला जो हिंदू मधला एखादा माणूस जर दुसऱ्या धर्मात गेला तर त्याला पुन्हा हिंदू धर्मात येता येईल, सप्तपेढी म्हणतात. तर ही जी गोष्ट आहे शिवाजी महाराजांनी करून दाखवली आणि पहिल्यांदा पुन्हा दुसऱ्या धर्मातल्या माणसाला स्वधर्मात. ओके. आणि त्याच्यानंतरही म्हणजे त्या काळातली खूप मोठी स्टेप होती की बाबाजी निंबाळकरांची मुलगी ही आपली सून करून घेतली. आणि खूप साऱ्या लोकांनी याला विरोध केला या गोष्टीला की तुम्ही हे काय करताय, तुम्ही बाटला, तुम्ही हे झालं. तर मग हे केवढं मोठं पाऊल होतं की बाबाजी निंबाळकरांना स्वधर्मात घेऊन त्याच्यानंतर त्यांची मुलगी आपली सून म्हणून करून घेणे, हे केवढं मोठं पाऊल होतं. लोकांच्या दृष्टीने किंवा वैदिक पंडितांच्या दृष्टीने हे शिवाजी महाराजांनी पाठवलेल्यासारखंच कार्य आपण म्हणावं लागेल. परंतु शिवाजी महाराजांच्या दृष्टीने हा काही धर्म परिवर्तन झालेला नव्हता किंवा धर्म परिवर्तन झालं असलं तरी ते आता स्वधर्मीय झालेले होते. त्यामुळे ते स्वतःचेच आहेत किंवा स्वधर्मीय असल्यामुळे शिवाजी महाराजांच्या मनात तरी तशी कुठलीही भावना नव्हती की ते आता दुसऱ्या कुठल्या तरी धर्मात राहिलेले आहेत. बरोबर.
दुसरा प्रश्न अजून एक आहे की तुम्ही शिवचरित्र चांगला अभ्यास आहेत. आपण एक सुवर्ण काळावर येऊया, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या जवळ. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि असं म्हणतात की आपल्याच धर्मातील ब्राह्मणांनी त्याला विरोध केला. पण मी सगळ्या बकरी वाचल्या, म्हणजे सगळ्या नाही म्हणता येणार, जवळजवळ बकरी वाचल्या, बरेचसे पुस्तकं वाचले. एका ब्राह्मणाचं नाव लिहिलं नाही आहे की या ब्राह्मणाने प्रॉपर विरोध केला किंवा कोणत्या ब्राह्मणाने विरोध केला. एक पुस्तक वाचलं होतं मी, आता तेही म्हणजे आत्ताच्या काळातल्या लेखकांनी लिहिलं आहे, पण त्यांनी त्याचे तर्क सांगितलेत. मला थोडेसे म्हणजे त्याच्यात काहीतरी तथ्य वाटलं. मी तुम्हाला विचारू असं वाटतं की एकाने असं लिहिलं होतं की त्या वेळेत हजारो वर्षापासून एका हिंदू राजाचा कधी राज्याभिषेक झाला नव्हता, कारण का आपल्याकडे तेवढंही नसतं. सगळी मोगलशाही हजारो वर्ष मोगलशाही चालू होते, त्यामुळे ॲक्च्युअली त्यावेळेच्या लोकांना म्हणजे राज्याभिषेक कसा करायचा हेच माहीत नव्हतं. 1000 वर्षापर्यंत म्हणजे त्यांच्याकडे ती येत नव्हतं, म्हणजे ते मंत्र उच्चार किंवा काहीच नव्हतं. त्यामुळे शेवटी मग म्हणूनच काशीवरून गागाभट्ट्याला आपल्याला आणावी लागली. अजून एक असं आहे की काही लोकांनी शिवाजी महाराजांना हा प्रश्न विचारला की तुम्ही कोणती लढाई समोरून लढलेलं नाही आहेत. म्हणजे आता पण बऱ्याचशा लढाई आपण बघितलं, शिवाजी महाराजांनी कोणतीही लढाई समोरून लढलेली नाही आहे. प्रत्येक लढाई गनिमी गावाने होती किंवा रात्री लढलेली होती किंवा धर्मानुसार, म्हणजे हिंदू धर्मानुसार. म्हणजे आज ही बोलतात की तुम्ही जोपर्यंत समोरून समोर लढाई लढले नाही किंवा तुम्ही लढाईचा पूर्ण ही जे युद्ध नियम आहेत ते पाळले नसेल तर तुम्हाला राजा म्हणता येत नाही, असा एक अँगल होता. या दोन अँगलचा म्हणून त्यांना विरोध झाला असावा. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? नाही, कसं आहे, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध हा याच्यामुळे होत होता की रामानंतर 1000 वर्षाचा इतिहास नाही, 5 वर्षाचा इतिहास आहे जवळजवळ. रामानंतर कुठल्याही राजाचा राज्याभिषेकच झाला नव्हता. बरोबर. त्याच्यामुळे आपण जे म्हणालात की मंत्राचा प्रॉब्लेम होताच, त्याच्यामुळे काशीवरून गागाभट्टांना बोलवावं लागलं. बरोबर. परंतु एक मोठी गोष्ट अशी आहे की आपल्याला असं माहित असेल की परशुरामाने ही पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली. त्याच्यामुळे आपल्या पुराणातच असं लिहिलंय की परशुरामाने पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केल्यामुळे या देशात किंवा या पृथ्वी तलावर क्षत्रिय कोणी आहेच नाही. ओके. क्षत्रिय हे जे वर्ण व्यवस्थेतील एक वर्ण होतं, हे वर्णच संपून गेलंय. कारण परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली आहे. तर हे कुठेतरी खोडून काढण्याचं काम नंतरच्या काळात शिवाजी महाराजांना करायचं होतं. मग ते शिवाजी महाराजांनी केलं राज्याभिषेकापूर्वी. आणि शिवाजी महाराजांनी तसे दाखले दाखवले की बाबा मी प्रभू श्रीरामांचाच वंशज लागतो आणि मी क्षत्रिय आहे, असे पुरावे नंतर शिवाजी महाराजांना दाखवावे लागले राज्याभिषेक. म्हणजे मी एक पुस्तक वाचलं होतं, ते शिवाजी महाराज असं म्हणतात की रामाने बालीला मारताना पण झाडाच्या आडून लपूनच मारलं होतं, किंवा कृष्णाने कर्णाची कवचकुंड मारताना पण आपलं वेषांतर करूनच मागितली होती. म्हणजे कोणत्या अर्थाने तुम्ही म्हणताय की समोर समोर लढाई झाली किंवा युद्ध नियम? समोरासमोर लढाई नाही झाली, हे शिवाजी महाराजांविषयी केलेली एक अफवा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण अनेक लढाईत, साल्हेरच्या लढाईत शिवाजी महाराज समोरासमोर लढताना दिसतात. उंबरखिंडीची जी लढाई आहे, उंबरखिंडीत सभासद बखराने स्वतः लिहिलेलं आहे की शिवाजी महाराज त्यांच्या खांद्याला बाण लागलेला आहे, बाण त्यांनी घेतलेला आहे, हातात त्यांच्या तलवार आहे आणि ते घोड्यावर बसून स्वतः समोरासमोर येऊन लढाई. उंबरखिंडीतली लढाई कोणतं, काय नाव त्याचं? कारतलब खान. त्याला खिंडीत घातले. म्हणजे ऍक्च्युअली ते गनिमी कावाच असला तरी शिवाजी महाराज स्वतः हत्यार घेऊन समोर येऊन रणांगणात लढलेले आहेत. त्याच्यामुळे असं म्हणता येणार नाही. दुसरी गोष्ट अशी, शिवाजी महाराजांनी 2 वेळेला सुरत लुटली. दुसऱ्या वेळेला जेव्हा पहिल्या वेळेला सुरत लुटली तेव्हा शिवाजी महाराज इथून घोडे घेऊन गेले होते. त्या घोड्यांच्या पाठीवरून सगळी जो काही तिथे लुटीचा माल होता तो सगळा आणला होता. दुसऱ्या वेळेला शिवाजी महाराजांना मोगलांचा जो काही वेग होता तो एकंदरीत कळाला आणि तो वेग कळाल्यावर शिवाजी महाराज यावेळेला घोडे घेऊन गेले नाही, बैल घेऊन गेले होते. आणि त्यांना माहित होतं कुठे नाही कुठे मोगल आपल्याला आडवे येणार, आणि ते झालंच. येताना मोगलांनी शिवाजी महाराजांना अडवण्याचा प्रयत्न केला. सभासदाने तिथे सुद्धा लिहिलेलं आहे की शिवाजी महाराज चिलखत घालून स्वतः रणांगणात उतरले आहेत आणि स्वतः ते युद्ध लढत आहे. याचा अर्थ शिवाजी महाराज स्वतःहून रणांगणात उतरून स्वतःहून युद्ध लढलेच नाहीत, किंवा ते 1 to 1 जी कॉम्बॅक्ट लढाई असते त्याच्यात उतरलेच नाहीत असं आपल्याला म्हणता येणार नाही. पुरावे आहेत शिवाजी महाराज स्वतःहून पुढे जाऊन लढल्याचे. ओके, बरं. आता हे आपलं झालं शिवराज्याभिषेक. आता आपण अजून थोडं पुढे जाऊया. जो काळ म्हणजे आपण आपल्याला वाईट वाटतं किंवा नकोसं वाटतं. असं म्हणतात की शिवाजी महाराजांच्या मृत्यू अगोदर 22 दिवस गडाचे दरवाजे उघडले गेले नाहीत. म्हणजे आतमध्ये गडावर काय चाललंय हे कोणालाच माहीत नव्हतं. आणि त्याच्या अगोदर 2 वेळा संभाजी महाराजांवर मला वाटतं विषप्रयोग झाले.
तर असं म्हणता येईल का की त्यावेळी शिवाजी महाराजांवर विषप्रयोग झाला असेल आणि शिवाजी महाराजांवर विषप्रयोग झाला मग त्यावेळी असं म्हणतात की सोयराबाई त्याच्यात ही होत्या, इन्व्हॉल्व होत्या किंवा कोणीतरी त्यांचा ब्रेन वॉश केला होता, बाकीच्यांनी ब्रेन वॉश केला होता, गडावरील यांनी ब्रेन वॉश केला होता. पण त्याच्यातून ते संभाजी महाराजांच्या नंतरच्या ह्याच्यात जर बघितलं म्हणजे आता इथून कुठे सभासद दिसत नाही, कारण सभासद याच्या अगोदरच वारला होता. सभासदची बखर ही अपूर्णच मिळते आपल्याला शिवाजी महाराजांच्या जवळजवळ राज्याभिषेकापर्यंतच आहे. त्यानंतर मग त्यावेळी जर आपल्याला ॲक्च्युअल जर म्हणजे कुठला इतिहास अभ्यास करायचा आहे म्हणजे ह्या काळातला जर इतिहास कुठला आहे किंवा काही अभ्यास करायचा तर कोणता असा गोष्ट आहे की ते आपल्याला प्रॉपर कळेल? कसं आहे, मराठ्यांकडे पूर्वीपासून नोंदी ठेवण्याचा प्रकार जो आहे तो मराठ्यांचा नाही. तो मुघलांकडून नंतरच्या काळात पेशव्यांच्या वेळेला वगैरे तो आपण रुजू केला. पूर्वापार आपल्याकडे ती पद्धत नव्हती, त्याच्यामुळे असे पुरावे आपल्याला कुठेही सापडत नाहीत. आणि सभासद बखर जी आहे ती राजाराम महाराजांनी नंतर लिहून घेतलेली आहे. तर सभासद बखर नाही, सभासद पण राज्याभिषेकापर्यंतच आहे, त्याच्या पुढचं म्हणजे सभासद त्यानंतरच्या काळातला आहे, त्याच्यानंतरच आहे. पण सभासदने ते पाहिलेलं आहे सगळं. तर बहुतेक ते सभासदाकडे सभासद नंतर वारला असावा किंवा काही असावं, पण त्याला जेवढं जमलं तेवढं त्याने लिहिलं. सभासद नंतरच्या काळाचा आहे तो, म्हणजे त्यांनी सगळं पाहिलेलं आहे हे. ओके हा समजलं. राजाराम महाराजांनी असं सांगितलं की आम्हाला प्रेरणा मिळावी शिवाजी महाराजांच्या चरित्रातून, म्हणून तुम्ही शिवचरित्र लिहून काढा. तेव्हा हे सभासदांनी जिंजीला असताना लिहून काढलेलं चरित्र आहे. ओके, जिंजीला असताना सभासदांनी लिहून काढलेले चरित्र. हो. बरं, अजून एक शिवाजी महाराजांनी भाषाशुद्धी हा उपक्रम राबवला. बरेचसे शब्द आहेत शिवाजी महाराज म्हणजे आजही आपण मराठीत जे शब्द वापरतो ते शिवाजी महाराजांनी हे केलं. त्याच्यानंतर जर मराठीत म्हणजे स्वातंत्र्य सावरकरांनी त्याचं हे केलं, अजून शुद्धीकरण केलं. पण शिवाजी महाराजांना भाषा शुद्धीकरणाची गरज का वाटली त्यावेळी? मगाशी मी जसं तुम्हाला सांगितलं की जे काही आहे ते स्व असलं पाहिजे, म्हणजे धर्म सुद्धा स्व असलं पाहिजे, राज्य सुद्धा स्व असलं पाहिजे, त्याप्रमाणे भाषा सुद्धा स्वतःचीच असली पाहिजे. पूर्वी जर तुम्ही पाहाल तर शिवाजी महाराजांची पत्र जी काही आहेत ती फारसी भाषेतून जायची. त्याच्यामुळे मोजकी जी लोक आहेत ज्यांना फारसी समजते त्यांनाच ती पत्र समजली जायची. बाकीची जी रयत आहे या रयतेला कळणारी भाषा फारसी नव्हे, तर मग यांना कुठली भाषा कळते तर मराठी भाषा कळते. तर त्याच्यासाठी शिवाजी महाराजांनी काय केलं की 1400 शब्दांची एक डिक्शनरी जी आपल्या भाषेत आपण डिक्शनरी म्हणू, त्यावेळेला त्यांनी राज्य व्यवहार कोश तयार केला. आणि हा राज्य व्यवहार कोश तयार करणारा एकमेव राजा म्हणजे शिवाजी महाराज. म्हणजे त्यांच्या आधी कोणी असं प्रयत्न केले नव्हते किंवा त्याच्यानंतरही एखाद्या राजाने असे प्रयत्न केले नाहीत की भाषा शुद्धीकरणाचे. जे शिवाजी महाराजांनी केले त्यांचा मूळ मुद्दा तोच होता की आपले सगळे व्यवहार जे आहेत ते मराठीतून व्हावे. याच्यामुळे लोकांमध्ये जी प्रेरणा आहे जी स्वतःसाठी जे करतोय तेव्हा त्यांना असं वाटेल की माझी भाषा सुद्धा मी टिकवतोय. आणि कितीही काही म्हणा तरी आता सुद्धा भाषेसाठी जी लढाई चालू आहे तर आताही आपण म्हणतो की आपल्या मुलांना शिकवायचं तर मातृभाषेतच त्यांना शिकवलं पाहिजे. तर शिवाजी महाराजांचं तेच होतं, आपली लढाई सुद्धा ही मातृभाषेपासूनच सुरू झाली पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांचे हे प्रयत्न आहे. ज्यांनी अष्टप्रधान मंडळ निर्माण करून जी काही राज्याची एक प्रॉपर पद्धत होती ती निर्माण केली असं म्हणतात. इथे मला असं विचारायचं आहे की ह्या अगोदर सगळ्या राजांची एक स्वतःची एक वेगळी न्यायव्यवस्था होती. म्हणजे असं म्हणतात की मनुस्मृती हे मनूनी लिहिली, पण ते मनू 14 होते. मनू म्हणजे कोण? त्यावेळचे राजा, जे आपल्या राज्यात काय हवं ते कसं हवं ते लिहायचे. तसं पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा राजांचं असं होतं की त्यांनी आपली एक नाटकशाळा किंवा आपलं एक वेगळं ते ही ठेवलं होतं की आपल्या करमणुकीचं साधन. शिवाजी महाराजांच्या याच्यात अष्टप्रधान मंडळामध्ये हा ही कुठेच मिळत नाही. याला कारण काय होतं? म्हणजे शिवाजी महाराज अरसिक होते का? शिवाजी महाराजांना हे आवडत नव्हतं का? की शिवाजी महाराजांकडे या गोष्टीसाठी वेळ नव्हता? खरं तर आपल्याला परकीयांविरुद्ध लढायचं होतं हा मुख्य हेतू होता. आणि अरसिकता असं म्हणाल तर आपल्याला लक्षात येईल की शिवाजी महाराजांच्या काळात पोवाडे रचले जात होते. त्या काळात लावण्यांना सुरुवात झालेली होती. तर कला ही जोपासली जातच होती. त्याबरोबर संभाजी महाराज लेखन सुद्धा करत होते. आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांनी स्वतः अभंग रचलेले आहेत. शिवाजी महाराज स्वतः तो अभंग मला वाटतं तुम्हाला पाठ आहे मगाशी तुम्ही ते दाखवला, जरा एकदा म्हणून दाखवला की शिवाजी महाराजांनी स्वतः लिहिलेला अभंग. म्हणजे मला वाटतं की 99.99% लोकांना म्हणजे 0.01% माणसाला कुठेतरी माहिती असेल की शिवाजी महाराजांनी स्वतः अभंग लिहिला होता. तर ते जर अभंग आम्हाला तुम्ही म्हणून दाखवलात किंवा ते कसं तुम्हाला भेटलं, कुठे आढळलं ते सांगितलं तर बरोबर. मी मगाशी जसं सांगितलं की तुकारामांच्या आयुष्यावर मी लिखाण करत होतो, तुकाराम मी अभ्यासत होतो, त्यावेळेला मला हा एक अभंग सापडला होता.
हा तंजावरच्या म्युझियममध्ये त्यांनी तिथे ग्रंथालयात ठेवलेला आहे तो अभंग. तो अभंग असा आहे, नाशिवंत सुखासाठी अंतरला जग जेठी, नाही नाही याते गोडी लक्ष 84 जोडी, मनुष्य जन्म गेल्यावारे काय करशील बारे, शिवाजी राजे सांगे जना म्या तो सोडी येली वासना. म्हणजे हे जग नाशिवंत आहे आणि शेवटी तुम्हाला 4 खांद्यावरच जायचंय. बरोबर. मग या नाशिवंत सुखासाठी तू का एवढा मागे लागलाय, सगळं मला पाहिजे याच्यासाठी का करतोयस? तर शिवाजीराजे लोकांना सांगतायत की मी वासना सोडून दिलेली आहे. याचा अर्थ शिवाजीराजांना लोकांना सांगायचं आहे की मी जशा प्रकारे वासना सोडलेली आहे तशा प्रकारे तुम्हालाही आता वासना सोडावी लागेल किंवा तुम्ही वासना सोडून द्या, असा एक संदेश, छुपा संदेश तो त्या माध्यमातून देत आहे. धन्यवाद. हे होते धनंजय आंबेडकरजी. त्यांचं लवकरच एक पुस्तक येत आहे, वारकरी तुकाराम. नक्की तुम्ही वाचा. तुकाराम महाराजांच्या आयुष्यात जे घडलेल्या सगळ्या ह्या घटना आहेत ह्या त्यांनी त्याच्यामध्ये लिखाण केलं आहे. बऱ्याचशा गोष्टी तुम्हालाही माहीत नसेल. वारकरी संप्रदाय जाणून घ्यायचं असेल, जवळून बघायचं असेल तर तो पुस्तक तुम्ही नक्की अभ्यासा. त्यांनी याच्या अगोदरही तुकारामांचा सांस्कृतिक लढा नावाचं पुस्तक लिहिलं आहे आणि खूप चांगले अभ्यासक आहेत. ते खूप ठिकाणी शिवचरित्र सांगतात, शिवचरित्राचा बद्दल सांगतात. आज आपल्या स्टुडिओमध्ये आले, त्यांनी आपल्याला खूप साऱ्या छान छान गोष्टी सांगितल्या ज्या आपल्याला माहीत नव्हत्या. धन्यवाद. त्यांचा पुन्हा एकदा धन्यवाद करतो आणि महाजी न्यूजतर्फे त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या पुढच्या वाटचालीस, त्यांच्या पुढच्या पुस्तकासाठी. धन्यवाद. हा कार्यक्रम इथेच संपला. आता पुढचा एक एपिसोड घेऊन आपण पुन्हा येत आहोत. पुन्हा आम्ही तुम्हाला अजून शिवचरित्राचं अभ्यासकांची नवीन अभ्यासकांना भेटवणार आहोत त्या दृष्टीने. आणि एक दिवस आपण सगळे अभ्यासक एकत्र मिळून एक चर्चासत्र ठेवणार आहोत. त्यामुळे महाजी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला आणि त्याच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.